वर्धा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध जनावरांवर वाहतूक कारवाई करण्याविरोधात मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 25 रेडे यांना जीवनदान दिले आहे। 5 आरोपींना अटक करून तब्बल 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की नागपूर ते हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक 44 वर टाटा कंपनीच्या कंटेनर मधून रेड्यांची अवैधरित्या कत्तलासाठी वाहतूक केली जात आहे। या माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सापळा रचून हिंगणघाट येथील कोलोडे चौकात नाकाबंदी केली। काही वेळाने मिळालेल्या माहितीनुसार जामकडून हिंगणघाट कडे भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा कंटेनर क्रमांक RJ 10GB 7789 थांबवण्यात आला। पंचासमक्ष पाहणी केली असता कंटेनर मधून एकूण 25 रेडे निर्दयीपणे कोंबून कोणत्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने कत्तलीसाठी नेले जात असल्याचे आढळले। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे। मस्किन इलियास खान वय वर्ष 25, अरमान इस्माइल खान वय वर्ष 19, शादाब इरफान कुरेशी वय वर्ष 40, मुजफ्फर जफर पठाण वय वर्ष 52 आणि आदिल जफर पठाण वय वर्ष 58। सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यातील रहिवासी आहेत। आरोपींकडून एक टाटा कंटेनर आणि 25 रेडे एकूण 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली।